श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो, ही स्वामींचरणी प्रार्थना. 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. तसं तर बघा, प्रत्येक महिन्याला शिवरात्री असते, पण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री असते. आणि हा दिवस भगवान शंकरांच्या आणि माता पार्वतीच्या उपासनासाठी अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे. महाशिवरात्रीचं व्रत केल्याने संपूर्ण प्रदोष व्रत केल्याचं फळ आपल्याला मिळतं. म्हणून महाशिवरात्रीचा दिवस भगवान शंकरांच्या उपासनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून जास्तीत जास्त भगवान शंकरांची उपासना करा. बघा, प्रत्येक महिन्याला दोन प्रदोष येतात. प्रदोष किंवा सोमवारी, दर सोमवारी आपल्याला काही वस्तू जर आपण शिवलिंगावरती अर्पण केलं तर आपली जी मनातली इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होते. आणि शिव भगवानांना प्रिय अशा वस्तू आहेत. बघा, तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भगवान शंकरांना तुम्ही 1 लोटा पाणी जरी अर्पण केलात, तुम्ही घरी करा किंवा मंदिरात जाऊन करा, 1 लोटा पाणी जरी तुम्ही अर्पण केलात ना, तर मानसिक शांतता मिळते. 1 लोटा पाणी जरी अर्पण केलात तरी आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं गेलं आहे. बघा, मानसिक शांतता, तुम्ही कुठल्याही दवाखान्यात गेलात तर तुम्ही डॉक्टरांना हे नाही बोलू शकत का मला मानसिक शांततेसाठी काही गोळ्या द्या. आपण जेव्हा 1 लोटा जल अर्पण करतो शिवलिंगावरती, तेव्हा खरंच आपल्याला मानसिक शांतता मिळते, मानसिक समाधान मिळतो. त्यानंतर बघा, प्रत्येक वस्तूचं काही ना काही महत्त्व आहे. ज्यांना काहीच सेवा करणं शक्य होत नाही, त्यांनी ॲटलिस्ट 1 लोटा जल अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती. त्यानंतर बघा, हे सगळे जे वस्तू मी सांगणार आहे ते शंकर भगवानांना प्रिय आहेत. असं नाही ह्यातली काही वस्तू तुम्ही अर्पण नाही केलात तर शंकर भगवान तुमच्यावरती प्रसन्न नाही होणार, असं काही नाही आहे. तुम्ही 1 लोटा पाणी जरी अर्पण केलं तरी खूप तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होत. पण प्रत्येक वस्तू आपण जेव्हा शंकर भगवानांना अर्पण करतो, शिवलिंगावरती अर्पण करतो, प्रत्येक वस्तूचं काही ना काही महत्त्व आहे. तुमच्या आयुष्यात जर काही अडीअडचणी असतील तर नक्की तुम्ही त्या वस्तू शिव भगवानांना अर्पण करा. त्याचा खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण जल अर्पण करतो, पाणी अर्पण करतो शिवलिंगावरती. कधी पण पाणी अर्पण करताना थंड पाणी असावं, त्याने तुम्हाला मानसिक समाधान, मानसिक शांतता मिळते. दुसरी गोष्ट बघा, तुम्ही दूध अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती. दूध अर्पण करताना दूध सुद्धा कच्चं असावं आणि थंड असावं. शिवलिंगावरती दूध अर्पण केल्याने तुम्हाला दीर्घ आयुष्य प्राप्ती होते. बघा, जेव्हा शंकर भगवानने विष प्राशन केलं होतं तेव्हा तो विष त्यांच्या कंठापर्यंत होतं, म्हणून त्यांना नीलकंठ असं सुद्धा म्हणतात. त्यांना जो होणारा तेव्हा त्रास होता, म्हणून सगळ्या देवी देवतांनी त्यांना थंड दूध प्यायला सांगितलेलं. त्यामुळे तेव्हापासून शिव भगवानांना थंड दूध, कच्चं दूध अर्पण करण्याची पद्धत आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे शंकर भगवानांना म्हणजे शिवलिंगावरती आपण जेव्हा मध अर्पण करतो तेव्हा आपल्या आयुष्यात जे काही रोग असतील, जे काही रोग आहे त्यातून आपल्याला मुक्तता मिळते. म्हणून अगदी तुम्ही 1 चमचा जरी मध अर्पण केला तरीही चालेल. त्यानंतर बघा, भरपूर जण महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती उसाचा रस अर्पण करतात. उसाचा रस अर्पण केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते असं म्हटलं गेलं आहे. आता बघा, मंदिरात खूप गर्दी असणार आहे. मंदिरात जाऊन आपल्याला हे सगळ्या गोष्टी अर्पण करणं तुम्हाला शक्य नसेल, तुम्ही जल अर्पण केल्यास मंदिरात तरी चालेल. ह्या बाकीच्या ज्या वस्तू तुम्ही अगदी 2 चमचे उसाचा रस तरी अर्पण केला शिवलिंगावरती. आपल्या प्रत्येकाच्या घरी शिवलिंग असतं, शिवलिंगावरती तुम्ही 2 चमचे उसाचा रस जरी अर्पण केला तरीही चालेल. नंतर बघा, संतान प्राप्तीसाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुम्हाला शिवलिंगावरती गाईचं कच्चं दूध तुम्हाला अर्पण करायचंय. त्यानंतर बघा, कोणाला पितृदोष असेल तर त्यांनी शिवलिंगावरती काले तिलाचा अभिषेक करायचा आहे. काले तिल अर्पण करताना थोडंसं पाणी टाकून तुम्ही ओले करून ते तुम्हाला
काले तीळ शिवलिंगावरती अर्पण करायचे। बघा आपण दर सोमवारी शिवामूठ अर्पण करतो श्रावण महिन्यात, त्याच प्रकारे तुम्ही मूठभर काले तीळ घ्यायचे आणि तुम्हाला शिव भगवानच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सफेद तांदूळ शिव भगवान अर्पण करायचं। जसं आपण शिवामूठ अर्पण करतो तसंच थोडेसे मूठभर तांदूळ घ्या, सफेद तांदूळ, त्याच्यात हळदी कुंकू नसावा, थोडेसे ओले करा पाणी टाकून आणि ते तुम्हाला अर्पण करायचं आहे। त्यानंतर बघा दही शिवलिंगावरती दहीचा अभिषेक केल्याने आपल्या कामाला यश प्राप्ती होतंय। बघा आपण खूप प्रयत्न करत असतो पण कुठल्या कामात आपल्याला यश मिळत नाही, तर तो काम आपलं पूर्ण व्हावं, आपल्याला त्या कामात यश मिळावे, आपली प्रगती व्हावी म्हणून आपण तुम्हाला दहीचा अभिषेक करायचा आहे शिवलिंगावरती। नंतर बघा कधी पण दही अर्पण करताना बघा आपण पाणी वगैरे तांब्याच्या लोट्यामध्ये अर्पण करतो, तुम्ही दही कधी पण तांब्याच्या लोट्यात किंवा तांब्याच्या वाटीमध्ये घेऊ नका, कारण बघा दही आणि तांबा जेव्हा जवळ येतो तेव्हा त्यात विष तयार होतो, म्हणून तुम्ही स्टीलच्या वाटीमध्ये दही ठेवून शकता आणि ते तुम्हाला अर्पण करायचंय। त्यानंतर बघा एखादा माणूस कर्जामध्ये आहे, खूप मेहनत करतोय, सकाळ संध्याकाळ राबतोय पण नशिबाला साथ मिळत नाहीये आणि खूप कर्ज झाले, असं काय तुमच्या आयुष्यात अडचणी असेल तर तुम्ही ह्या दिवशी मसूरची डाळ शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायची आहे। अख्खा मसूर घ्यायचा आहे, तुम्ही मूठभर घ्या किंवा 1 चमचा घ्या आणि तो तुम्ही थोडेसे ओलं करा पाण्यामध्ये आणि तो मूठ तुम्ही अर्पण करू शकता। बघा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही थोड्या थोड्या वाटीमध्ये म्हणजे ताट बनवून तुम्ही मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता, पण मंदिरात खूप गर्दी असणार आहे अर्थात महाशिवरात्रीमुळे, तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घरी आपल्या शिवलिंगावरती अर्पण केलात तरीही चालेल। त्यानंतर बघा ह्या सगळ्या गोष्टी जे तुम्ही अर्पण केलेल्या आहेत त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुम्ही तुळशी सोडून इतर कुठल्याही झाडाच्या मुळापाशी तुम्ही सगळं टाकू शकता। त्यानंतर बघा तुम्हाला ह्या दिवशी 1 तरी बेलपान तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे, भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे। बघा 1 तरी बेलपान अर्पण केलं तरीही चालेल, पण तो अखंड असावा, तुटलेलं पान किंवा चीर पडलेलं असं नसावं, त्याची जी डेट असते ती तोडून तुम्हाला पालतं ठेवायचं असतं शिवलिंगावरती। त्यानंतर बघा त्या दिवशी तुम्हाला बेलपान पण भरपूर भेटणार बाजारात, धोत्र्याचं फूल पण भेटणार, धोत्र्याचं फल पण भेटणार, ते पण तुम्ही अर्पण करू शकता। त्यानंतर बघा भगवान शंकरांना कधीच तुळशी पान अर्पण करायचं नाहीये, हळदी कुंकू अर्पण करायचं नाहीये, त्यांना तुम्ही भस्म अर्पण करू शकता किंवा चंदनचं टिला लावू शकता। त्यानंतर बघा तुम्हाला काहीच अर्पण करणं शक्य नाही होत असेल तरी तुम्ही 1 लोटा जल जरी अर्पण केलं, 1 बेलपान जरी अर्पण केलं तरी सुद्धा शंकर भगवान तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील। फक्त मनात भाव आणि श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर बघा ह्या सगळ्या गोष्टी अर्पण करताना तुम्हाला साधा सोपा मंत्र ओम नमः शिवाय, तेवढं सोपा आणि खूप प्रभावी मंत्र आहे, ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। बघा आपण जेव्हा उपास करतो, कुठलेही उपास असो, महाशिवरात्रीचंच नाही, आपण जेव्हा कुठलेही उपास करतो अन्नाचा त्याग करतो आपण, पण त्याच्याच बरोबर आपल्या जे वाईट गोष्टी आहेत त्याचा सुद्धा आपल्याला त्याग करायला पाहिजे। आपण कधीच कोणाच्या पाठी कोणाची निंदा नाही केली पाहिजे, कोणाच्या बद्दल वाईट बोललं नाही पाहिजे, कोणाचा अपमान केलं नाही पाहिजे। पवित्र मनाने आणि शुद्ध मनाने आपल्याला कुठलीही सेवा करायची असते। ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।